लोक आले त्यांना वटणीवर आणावं लागेल. थोडं विश्लेषण करायचं. तर बरेच घुसखोर बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही जिहादी मानसिकतेचे जे लोक असतात, कारण त्यांच्या डोक्यामध्ये जो विषय असतो की काफिर आहे, और काफिर को हाणो मारो, हे काही त्यांच्या डोक्यातलं गेलेलं नसतं. मदरसेमध्ये त्यांना हे शिकवले जातं. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वच तसे असतात असं मला म्हणायचं नाही. आम्ही मुस्लिम विरोधात बोलत नाही आहेत, परंतु अशा प्रकारे जर कोणी उन्मत्त जिहादी लोक असतील तर अशा लोकांना निश्चित आमचा विरोध आहे. या निवडणुकीमध्ये जे 33 लोक निवडून आले त्यांच्याकडे तर वोट नाही ना. ते निवडून, आता आमचा इलेक्शन हा विषय या ठिकाणी आमचा नाही आहे. आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता बोलवलं, आम्ही या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. याच्या पलीकडं राजकारण हा विषय आमचा नसल्यामुळे त्याविषयी आम्हाला एक वाक्य होतं महाराज आपलं, एका गालावर जर मारलं तर दुसरा गाल आम्ही पुढे करणार नाही. खरं तर हे वाक्य गांधीजींनी सांगितलं होतं. तुमच्या या वाक्याला विरोध दिसला म्हणून विचारतो. माझं कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही, परंतु त्या वाक्याला विरोध आहे, कारण ते शास्त्रविरुद्ध वाक्य आहे. मग त्याकरता विश्लेषण करून मी सांगितलं की गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला स्वतः युद्धाकरता प्रवृत्त केलं, आणि अन्यायाच्या बाजूने आपला गुरु असेल, बाप असेल, त्याला पण विरोध केला पाहिजे. आणि म्हणून ते वाक्य, शास्त्राचं वाक्य, गीतेचं वाक्य आणि हे वाक्य याच्यामध्ये विरोधाभास आहे, आणि म्हणून त्या वाक्याला माझा विरोध आहे. ते वाक्य कोणाचं याच्याशी मला काही घेणं नाही. हिंदू धर्म अहिंसा स्वीकारतो ना, हिंसा नाही स्वीकारत. अहिंसा याचा अर्थ कोणी मारलं तरी ऐकून घ्यावा असा मुळीच होत नाही. स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो, आणि स्वतःच्या संरक्षणार्थ झालेली हिंसा ही अहिंसाच आहे असं गीता सांगते. आता हे खरं वाक्य जे आहे ते बायबलचं आहे, खास बायबलमध्ये हे वाक्य आहे, आणि त्याचं अनुकरण गांधीजींनी केलेलं होतं, आणि नंतर ते प्रसिद्ध झालं. पण असं आहे की अशा या एका वाक्याला विरोध करणं म्हणजे अहिंसेला विरोध करणं असं नाही, अहिंसा, गांधीजींना विरोध करणं असं नाही. गांधीजींना विरोध करणं असा त्याचा अर्थ नाही आहे, आणि अहिंसेला विरोध करणं असाही अर्थ नाही आहे. अहिंसा शब्दाचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लावतो. सनातन संस्कृतीमध्ये अहिंसा शब्दाचा जो अर्थ आहे, तर एक गालात मारे दुसरा गाल पुढे करणे हा अहिंसा शब्दाचा अर्थ सनातन संस्कृती मुळीच नाही. कारण आमच्या प्रत्येक देवतेच्या हातामध्ये शस्त्र आहे, संरक्षण करणे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, आणि म्हणून मी शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्या वाक्याला विरोध केलेला आहे. ते वाक्य कोणाचं आहे याच्याशी मला काही घेणं नाही. ठीक आहे, धन्यवाद.